Ah
नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे विठाला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नादक कुमावली श्री गुरु ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा माऊली श्री गुरु ज्ञानेश्वराशी महायोग पीठे तटे भीमरत्यांगरं पुटरिकाय दातृं निंद्रे समागमदिष्टं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं वदे पांडुरंगं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमः नमो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्व्यापी परमात्मा, सर्व शक्तिमान परमात्मा, भक्तिप्रिय परमात्मा, प्रेम स्वरूप परमात्मा, अवर्णीय अनंत अविनाशी सर्वव्यापी, दुःखितांचं दुःख दूर करणारा परम दयाळू परम कृपाळू कर्तो नेता करतो शक्ती जरी परमात्मा असले तरी परमात्मा आपली माया लवकर कोणालाही कळत नाही. असे सर्व धर्म ग्रंथ शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वेदालाही नाही कळला अंत पार त्याचा कांदा राजा पंढरीचा, तो आपली माया कोणालाही कळू देत नाही म्हणतात लवकर भक्तांना. त्यानंतर कोणी असो त्याला लवकर ते कळणार नाही म्हणतात. अशा त्या पांडुरंगाला नमस्कार, माता रुक्मिणीला नमस्कार. त्याचप्रमाणे आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबा महाराजांचा अभंग आहे. तर माऊलीविषयी काय बोलावं. महाविष्णूचा अवतारण सखा माझा ज्ञानेश्वर. तुकोबाराय सुद्धा अधिकारी आहेत, कारण की विष्णू तुका नोहे तुझा, म्हणजे तुकोबाराय सुद्धा विष्णूचे अवतार आहेत म्हणतात. त्यामुळं आणि त्याचप्रमाणे मी काही संतांचे नाव घेत असतो. काही गुरुवारी हरिभक्त हरिसा गुरुजी महाराज, रामहरी महाराज, सकाळी महाराज, लक्ष्मीबाई महाराज, बाबाराज महाराज, महान सद्गुरू शामराव महाराज, माऊली नाथनंगी विदुरदास महाराज, मुंसाजी महाराज, गुरु सेवालाल महाराज, सद्गुरू धोरनाथ महाराज, कालीजी महाराज, कत्रुजी महाराज, तुकेजी महाराज, माऊली गजान महाराज, साईनाथ महाराज, गोमाता माता पित्यानं कसं आमचे घंटी बाबा. त्यानंतर पवित्र तीर्थक्षेत्र आमचं आणि टेंभुर्णा आणि पवित्र तीर्थक्षेत्र आणि आईचं नाव रमामाई. अतिशय आदिमाय शक्ती रमाई माता आणि त्या आदिमाय शक्तीच्या पायावर कोटी कोटी नमस्कार. त्यानंतर ज्या ठिकाणी आणि आप्पास्वामी महाराज आहेत, आप्पास्वामी महाराजांचे फार मोठं महत्त्व, कारण की आमच्या जवळपासच वडदला खूप मोठं एक त्यांचंही संस्थान आहे आणि तसंच हे एक जागृत संस्थान म्हणून आप्पास्वामीचं मंदिर आहे. आणि आपण सगळेजण बरेच जण त्याचं ते पालन करतात आणि इथं परगावचे मंडळी सुद्धा येऊन हे कार्यक्रम करतात. हे एक विशेष आहे, पाहायला मिळते. आणि गावची मंडळी सुद्धा त्यांना खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. मला वाटते माझं एक कीर्तन झालं होतं इथं, मागच्या वेळेस झालेलं आहे कीर्तन, म्हणून तो आनंद मला पाहायला मिळाला. आणि म्हणून मी त्या पावनभूमीला नमस्कार करतो. इथं सर्व मदत करणारी मंडळी मला वाटते एक तगट पल्लेवार म्हणून बापू आहे आणि त्या संतोषराव तगट पल्लेवार महाराज. आणि महाराज म्हणजे आता महाराजच मला बाबा तुम्ही मोठे श्रीमंत असाल तरी आता आमच्या इथे या दरबारामध्ये सेवा करता म्हणजे तुम्ही खरोखर महाराजच नाही तर काय झालं. तर हे एवढ्या लोकांसाठी इथे हे एक सत्संग घडून आणलं आणि ते या कलियुगामध्ये सत्संग घडून आणणं फार मोठं पुण्याचं काम आहे. महाराज आपल्या घरी परमार्थ करतो, आपण पूजा करतो ते वेगळं आहे, पण इथं सामुदायिक ठिकाणी येऊन एक सत्संगाचा सोहळा तिथं साजरा करणं हे या काळात अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, अत्यंत पुण्याची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही तुमचं धन जे आहे ते या सत्कर्मात तुमचं इथं लागून राहिलेलं आहे. स्वतःसाठी तुम्ही किती बंगला बांधसाल, मुलासाठी करसाल, स्वतःसाठी करसाल, तेही काही शेवट आपल्यासोबत जात नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही येऊन आणि पंगत देणं अन्नदान आहे आणि ज्ञानदान म्हणजे समाजाने कसं वागावं, संतांचे विचार त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणे. आणि या कलियुगामध्ये संतांच्या विचाराशिवाय मनुष्य करू शकत नाही याची गॅरंटी आहे. करणारच नाही तो बुडणारच. याच्या अगोदरही बुडाले, सध्याही बुडून राहिले, याच्या पुढेही त्याला काही कोणी करणार नाही. त्याला आम्ही काही करू शकणार नाही. फक्त आम्ही एकच करतो की संतांचा संदेश जर त्यांना सांगितला, ते संदेश जर त्यांनी मनापासून ऐकला आणि तसं जर त्यानं वागणं सुरू केलं, त्या आचरणात जर आणलं तर मात्र ते तरल्याशिवाय राहत नाही याची गॅरंटी आहे. याची गॅरंटी तर थोडं नाही घेणार, याची गॅरंटी माऊली ज्ञानोबाराने घेतली. तरी अवधान एकीने दिजे मग सर्व सुखास पात्र होई दे, हे प्रतिज्ञाच कर माझे उघड आहे का. माऊली ज्ञानोबाराची प्रतिज्ञा आहे. संत घरवाल्याची प्रतिज्ञा करत नाही, त्यांनी करून म्हणून म्हणतात, कोणालाही सांगतात ते करू नका.